तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बुधवारी ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता दोन्ही पक्ष पातळीवरील बैठकांना वेग आलाय। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संभाव्य युती याविषयी चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर तिकडे उद्धव ठाकरे देखील उद्या आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। शिवतीर्थ इथे मनसेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीसाठी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार सह कुणाल माईनकर सह मनसे पदाधिकारी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये बैठकांचं सत्र आपण बघू शकतोय। आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, तर उद्या शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यानंतर जिल्हा प्रमुखांची देखील बैठक मातोश्रीवर उद्या 1 वाजता बोलवण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेच्या भेटीला काल गेलेले होते। दोघांमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। 2.5 तास उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी होते आणि त्यानंतरच बैठकांचं हे सत्र सुरू झालंय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते आहे। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, बैठकांचा जो सिलसिला आपण बघतोय, आज मनसे पक्षाची बैठक आहे, उद्या उभाटा पक्षाची बैठक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। काय सांगशील, युतीची घोषणा ही दसऱ्याला होणार का? खरं तर या बैठका या राजकीय स्वरूपात आता मार्गस्थ झाल्या असंच आपण कालपासून समजू शकतो आहोत। कारण यापूर्वी ज्या 2-3 भेटीगाठी किंवा प्रत्यक्ष एकमेकांच्या समोर जेव्हा आले होते त्यावेळेला वेगवेगळी कारणं होती। काही कारणं ही वैयक्तिक खाजगी कारणं होती, परंतु कालची भेट मात्र ही राज ठाकरे यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते असं संजय राऊत सांगत जरी असले तरी ही तब्बल 2.5 तास ही भेट चालली। आणि त्यामुळं जेव्हा 2 वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांसमोर बसतात, ते भलेही एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ असले तरी सुद्धा किंवा सख्खे मावस भाऊ असले तरी सुद्धा ते 2 वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख सुद्धा आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही कालावधीमध्ये होऊ घातलेल्या आहे। असं असताना दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही यावर कुणीही फारसा विश्वास ठेवायला तयार नाही। कालची ही भेट झाल्यानंतर आपण जर बघितलं तर आज मनसेच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मनसेना तातडीनं एक बैठक बोलवलेली होती, कारण काल शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर या बैठकीचं नियोजन झालेलं असल्यामुळे कालच्या या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा झालेल्या आहेत का, त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या पक्षांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांना काही संदेश द्यायचा आहे का, या दृष्टीनं या बैठकांचं आयोजन केलं जातं आहे असं जवळपास दिसून येत आहे। कारण आज मनसेची बैठक होतीये, उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। साहजिक आहे की दोन्ही बंधू आपल्या आपल्या पक्षाच्या जे पदाधिकारी आहे त्यांच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात का, त्यांचा संभ्रम दूर करतात का, किंवा त्यांना येत्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करायची आहे या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन करतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्या दृष्टीनं या दोन्ही बैठका म्हणजे आज होणारी मनसेची बैठक आणि उद्या होणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, ही बैठक महत्त्वाची आहे। सध्या शिवतीर्थ इथं बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी मुंबईतले जे सगळे पदाधिकारी आहेत, महत्त्वपूर्ण पदाधिकारी म्हणजे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि दोन्ही उपाध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजची ही जी बैठक आहे ही बऱ्यापैकी मुंबई पुरती मर्यादित दिसती आहे आणि म्हणूनच जेव्हा काल उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन गेले तर सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची महापालिका जी आहे ती मुंबई महानगरपालिका आहे, जिच्यावर आपलं वर्चस्व असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं। आणि त्या दृष्टीनं या दोन्ही पक्षांची काही नवीन वेगळी रणनीती किंवा वेगळी चूल तर ते मांडत नाहीये ना, या दृष्टीनं कालच्या भेटीमध्ये काही चर्चा झालेली असण्याची शक्यता आहे आणि त्याच दृष्टीनं आज काही मार्गदर्शन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष करतात का, हे आजच्या बैठकीनंतर आपल्याला कळू शकेल।
अतिशय महत्त्वाचं आहे प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नेमकं काय मार्गदर्शन राज ठाकरे करतायत पाहूयात. मनसेच्या बैठकीमध्ये कोणाकोणाची उपस्थिती आहे? बाळा नांदगावकर आहेत, ते मनसेचे नेते आहेत. त्याचबरोबर यशवंत किल्लेदार हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे देखील बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. यासह